आधीचं कॉलेज सुरू होणार आहे आजपासून आणि आज पहिला दिवस आहे. आम्ही आधीला सोडायला चाललोय. पाऊस भरपूर येतोय पुढं. आधी हॅपी आहे का? 3 महिन्यात ना आज सुरू होत. 3 महिन्याची सुट्टी होती आणि कशी सुट्टी गेली कळलं सुद्धा नाही. पटापटा दिवस जातात आणि भरपूर आम्ही आधीसाठी कॉलेज बघितली होती. आधीला ब्रिलियंट थ्रू सुद्धा ॲडमिशन भेटलेलं, पण आम्हाला वाटलं नको त्याला हॉस्टेलवर घालवायला, कारण नंतर 2 वर्षाने ते जाणारच आहे. आता गुड्डू पण हॉस्टेलवर, आधी पण हॉस्टेलवर, नको दोघं पण हॉस्टेलवर म्हटल्यानंतर कसं काही करमणार नाही. त्यामुळे मग आधीला आम्ही हॉस्टेलवर घालायचं कॅन्सल केलं. त्यासाठी इथं जवळचेच कॉलेजेस आम्ही बघत होतो आणि फायनली एक भेटलं आणि इथं आम्ही घालेलं असं अगोदर वाटलेलं नव्हतं, पण नंतर ह्याच कॉलेजमध्ये आम्ही आधीला घातलं, सिलेक्ट केलं आणि छान आहे कॉलेजसुद्धा. तर आता आम्ही चाललो. आज फर्स्ट डे आहे, रिओपनिंग आहे, त्यामुळे मग म्हटलं की आधीला सोडून यावं, टीचर्सना वगैरे भेटून यावं, त्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि कधी पण म्हणजे स्कूल सुरू झाल्यानंतर पहिला दिवस असतो ना, त्या दिवशी आम्ही नेहमीच पहिल्यापासून मुलांना सोडायला जातच होतो. पण आत्ता यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे आता दाखवू शकते. गुडूला पण आम्ही सोडायला गेलेलो ज्यावेळेस म्हणजे दरवर्षीसुद्धा जातो. इथं आमच्या घराच्या जवळच त्यांचं स्कूल होतं. एक 2-3 मिनटाच्या अंतरावरच स्कूल आहे, त्यामुळे तिथं जात होतो. तर आता इथं बघा की जरा लांब आहे, म्हणजे रोज आधीला बसनं यावं लागणार आहे. तर पहिल्या दिवशी फक्त आम्ही सोडायला आलो आहे. इथंच आहे आधीचं कॉलेज. तर इथं +1 +2पर्यंत आधी इथं आहे आणि नंतर मग पुढची जर्नी वेगळी. आणि इथे केरळामध्ये आता रोजच पाऊस येतो आहे आणि भरपूर पाऊस येतो आहे. आता असं वाटतं की नको, पाऊस बंद व्हायला पाहिजे. एवढा पाऊस येतो आहे म्हणजे काय होतं आहे की पाऊस येतो आहे, नंतर बंद होतं आहे, नंतर मुसळधार पाऊस, त्यामुळे सारखं सुरूच असते. आणि आत्ता म्हणजे आम्ही गावाकडून आल्यापासून पाऊस सुरूच आहे. 1 महिना झाला पाऊस सुरूच आहे. तर फायनली आम्ही आता इथं पोहोचलो आहे. तर हे बघा, हे आहे स्कूल आणि इथं LKGपासून +2पर्यंत इथं शिकवलं जातं. तर एवढे क्लासेस इथं होतात. तर आता आम्ही गाडी वगैरे पार्क करून नंतर मग ज्या ठिकाणी आहे सेलिब्रेशन त्या ठिकाणी जाणार आहे. तर एके दिवशीसुद्धा आम्ही इथं आलो होतो, बुक्स वगैरे घेतली आणि आता सेकंड टाईम आहे. तर आता 12 वाजेपर्यंत इथं आहे कार्यक्रम, त्यानंतर मग आम्ही घरी जाणार. तर गर्दीसुद्धा भरपूर आहे, असं वाटतं इथं भरपूर गाड्यासुद्धा पार्क केलेल्या आहेत आणि मोठं स्कूल आहे, चांगलं आहे हे स्कूल. आता जस्ट गाडी पार्क इथं करणार आणि आम्ही आता हॉलकडेच चाललो आहे, म्हणजे ज्या ठिकाणी फंक्शन आहे, म्हणजे सेलिब्रेशन ठेवलं आहे यांनी त्या ठिकाणी चाललो. तर इथं पाहू शकता भरपूर पॅरेंट्स अगोदरच आलेली होती, आम्हालाच थोडा उशीर झाला आणि आम्ही आता पाठीमागच्या साईडला बसलो आहे. तर इथं पहा जस्ट आम्ही येऊन बसलो आहेच आणि अजून पाठीमागच्या चेअरसुद्धा थोड्याशा रिकाम्या आहेत, अजून थोड्या वेळाने जास्त गर्दी होऊन जाईल. तर इथं गेस्ट वगैरे येणार आणि स्पीच वगैरे देतात, मुलांना मार्गदर्शन करतात किंवा आता ह्यांच्याविषयी +1 +2 अभ्यासाविषयी पण थोडंसं मार्गदर्शन करतात, सांगतात की मुलांनी कसं काय पुढचं अभ्यास केला पाहिजे किंवा काय काय बरंचसं काही सांगतात. तर आता जस्ट गेस्ट यायला लागलेत, तर स्टुडंट त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा तयार झालेत, हे बघा. आणि केरला म्युझिक वाजवत ते आणतात आणि गेस्ट वगैरे आली आणि जस्ट डान्सला सुरुवात झाली. मुलींनी छान डान्स केलेला, मस्त मुली डान्स करत होत्या, असं वाटत होतं बघतच राहावं. तर एक एक स्टेप्स कशी करतायत त्याकडे माझं भरपूर लक्ष होतं, मस्त करत होत्या. आणि इथं केरळामध्ये ना असं सेलिब्रेशन वगैरे असेल ना तर छान तयारी करून घेतात सगळे, मस्त वाटलं इथं आल्यानंतर. आणि लेक्चरसुद्धा म्हणजे मल्याळमध्येच होतं, पण ते पण ऐकल्यानंतर भारी वाटलं. आणि आत्ता 11:30 वाजलेत, आम्ही बाहेर आलो आहे. तर फ्रुटी वगैरे दिली, बिस्किट वगैरे त्यांनी. आणि हा दुसरा दिवस आहे आणि आधी आज बसने जाणार आहे. बाहेर पाऊस पण भरपूर येतो. आधीने कोडा घेतला आहे, त्याची बॅग घेतली आहे आणि शूज नवीन चकचकीत. ओय तुटतील. आतलं शूज सांगितलं होतं का तुम्हाला? छान आहे ते शूज. सकाळपासून भरपूर पाऊस सुरू होता. तर इथे बघा वातावरण असं झालं आहे, एकदम
ब्लॅक झाले. आता इथं लाईट लावल्यामुळे जरा थोडासा उजेड दिसतो. आता 8 वाजलेत आणि कालपासून आधीचं सुरू झालं आहे. आधी आता +1ला गेला आहे. तर नवीन युनिफॉर्म, नवीन शूज, नवीन कॉलेज, नवीन सगळं नवीन आहे ना. ओके. बाय आधी. आणि मी दरवर्षी पहिला दिवस असतो ना मुलांचा स्कूलमध्ये जायचा, त्या दिवसाचे फोटोज किंवा व्हिडिओज काढून ठेवलेले आहेत. पहिल्यापासूनचे आहेत माझ्याकडे, म्हणजे जेव्हापासून हा स्मार्टफोन आला तेव्हापासूनचे सर्व फोटोज जर त्या वर्षीच मी काढलेले आहेत. व्हिडिओसुद्धा आहेत. तेवढ्याच लहानपणीच्या आठवणी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.